वय जरी लहान असलं तरी कर्तृत्व मात्र मोठं असतं आणि हे दाखवून दिलेलं आहे बदलापूरच्या जितेश गडगे या तरुणानं. आपण बघत असाल तर महाराष्ट्रातून नाही संपूर्ण भारतातून पहिला आलेला आहे तो म्हणजे अबेकस. म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये तो आकडेवारी जी आहे ती अगदी योग्य पद्धतीने ओळखतो आणि त्याचा सन्मान, त्या चिमुकल्याचा, फक्त 9 वर्षीय चिमुकल्याचा सन्मान जो आहे तो बदलापुरात गणेशजी राणे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष यांच्या हस्ते केला जातोय. आणि हा महत्वाचं म्हणजे जसं गणेश राणेंनी आता सांगितलं की स्केटिंग मध्ये सुद्धा या चौथीतल्या मुलाचं आपण बघत असाल तर एकंदरीत 2 गिनीज बुक रेकॉर्ड जे आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत ते आहेत. हा बदलापूरच्या मानकिवलीमध्ये राहणारा तरुण जो आहे तो आपल्या आजोबांकडे आलाय. आजोबा त्याचे राहतात बदलापूरच्या दत्तवाडी परिसरामध्ये, जे गणेश राणे यांचे चांगले मित्र आहेत. आपण बघत असाल त्याचा सन्मान केला जातोय, त्याला एक वेगळी भेट दिली जाते. त्या भेटीमागचं काय कारण आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय म्हणून त्याला ही आगळी वेगळी भेट दिली जाते. तुम्हाला माहितीये का, आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आकडेवारी लाईव्ह तो कशा पद्धतीनं ओळखतो, प्लस मायनस, तुम्ही त्याला काहीही सांगा, कोणतीही आकडेवारी तो अवघ्या काही सेकंदांमध्ये ओळखतो. सो वेळ न घालवता आपण आज त्याच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं हा कशा पद्धतीची आकडेवारी ओळखतो आणि एवढे रेकॉर्ड आतापर्यंत 100हून अधिक त्याच्याकडे मेडल आहेत, त्याचे सन्मान चिन्ह, ट्रॉफी त्याच्या संपूर्ण घरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज गणेश राणे यांनी त्यांना गौरविलेलं आहे. आपण बघत असाल तळागाळात जे मेहनत करतात त्यांना नेहमीच गणेश राणे यांच्या माध्यमातून गौरविलं जातं. आणि हे जे लपलेलं आपण म्हणू शकतो त्याच्यामधलं टॅलेंट आहे, आज गणेश राणे यांच्यामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामध्ये काय टॅलेंट आहे आपण माहिती करून घेणार आहोत. 1-2 टॅलेंट नाही आहेत, बरेच टॅलेंट आहेत. गणेशजी राणे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत आणि हा चिमुकला सुद्धा असणार आहे. काय नाव आहे तुझं आणि कोणत्या शाळेत आहे, किती वय आहे तुझं? माझं नाव जितेश जितेंद्र गडगे आहे. मी आता 4थी मध्ये आहे. माझं वय 9 वर्ष आहे. मी आता हॉलिवुड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बदलापूर बारवी डॅम मध्ये आहे. त्याचं अबेकस मध्ये माझ्या मते ग्रॅज्युएशन झालेलं आहे. वय अगदी लहान असलं तरी सुद्धा तुम्ही बघत असाल तर चांगलंच त्याने आतापर्यंत यश मिळालंय. आणि हा त्याची आणखी एक, जसं गणेश दादांनी आता सांगितलं की त्याला 99.66 काहीतरी असे टक्के पडलेत त्याला. म्हणजे आता इंग्रजी आणि इतर काही विषय असतात त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मार्क देता येत नाही, त्यामुळे एखाद मार्क जो आहे तो शाळेकडूनच कमी केला जातो. परंतु 700 पैकी 780 त्याचे गुण शाळेमध्ये आहेत आणि पहिलाच येतो तो, नेहमी शाळेमध्ये पहिला येतो. आता त्याला कशामध्ये म्हणजे टॅलेंट काय आहे त्याच्यामध्ये एकंदरीत आपण ते जाणून घेणार आहोत. तुला काय काय म्हणजे तू आता अगदी 9 वर्षाचा आहे, काय सांगशील तुझ्यामध्ये काय काय? म्हणजे तू स्केटिंग ऐकलं, आम्ही अबेकस ऐकलं, सगळं ऐकलं, काय सांगशील? मी स्केटिंग करतो, अबॅकस करतो, स्विमिंग करतो, टायकांडो करतो, अजून गिटार वाजवतो, चेस खेळतो आणि बाकी खूप ऍक्टिव्हिटीज करतो. आता मला आतापर्यंत अबॅकसचा एक मेडल भेटलाय. आतापर्यंत मला असं वाटतं की माझ्याकडे 100 मेडल्स आहेत. अरे वा. अच्छा, मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला इंटरेस्ट असेल की त्याचं टॅलेंट काय आहे हे बघायचं. बऱ्याचदा आपण रीलवरती पाहतो किंवा आपण बऱ्याचदा टीव्हीवरती पाहतो. आता हा जो मुलगा आहे जो बदलापूरचा आहे तो भारतातून पहिला आलेला आहे, 26 देशांमधून चौथा आलेला आहे, जो आपल्या बदलापूर शहरात राहतोय. मी जाणून बुजून पुन्हा ही आठवण करून देते कारण की हे एवढे दिवस लपलेलं टॅलेंट होतं जे आज आपल्यापर्यंत पोहोचले ते फक्त गणेश राणे यांच्यामुळे. आता आपण खरं तर प्लस मायनस दोन्ही करणार आहोत आणि ते आधी मी लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवेन की ती आकडेवारी काय आहे. ते आपण जितेशला दाखवणार नाही आहोत आणि त्याच्यानंतर ती जी आकडेवारी आहे ती आपण त्याला बोलून दाखवणार आहोत आणि परफेक्ट त्याला ओळखता येतं का हे आपण खरं तर या एकंदरीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत की जितेश काय करू शकतो आणि तो भारतातून खरं तर आता पहिला आलेला आहे. सो वेळ न घालवता आपण काही आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी टाकून घेऊया. मी रॅन्डम आकडेवारी टाकतेय. सो खूप मोठी पण आकडेवारी आपण त्यामध्ये टाकू आणि
जितेश ही आकडेवारी ओळखतो का हे आपण पाहणार आहोत. आता खरं तर मी बरेच आकडे टाकलेले आहेत, सो हे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत आहेत की काय आकडे टाकलेत मी, आणि त्याचा अँसर पण तुम्हाला दिसतंय. हे मी लाईव्ह दाखवते तुम्हाला, कारण की लाईव्ह आकडे कोणतेही आकडेवारी टाकलेली आहे. सो आता वेळ न घालवता आपण त्याची परीक्षा घेऊ आता की त्याला बरोबर आकडेवारी ओळखता येते का. रेडी आहे तू? हा. नक्की? हो. ओके. 100 plus 60 plus 35 minus 25 minus 65 plus 25 plus 69 plus 6 plus 456 plus 987 minus 15 plus 65 minus 963 plus 56.